तर धुळ्यातून एक बातमी समोर येते। ट्रक आणि बसची टक्कर झाली आहे। धुळ्यातल्या अपघातात 26 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। तर या आकड्यावरून हा मोठा अपघात असल्याचं देखील स्पष्ट होतंय। धुळ्यात ट्रक आणि बसची जोरदार धडक झालेली आहे। यात 26 जण गंभीर जखमी झालेले आहेत। धुळ्यातून ही मोठी बातमी समोर येते। बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक देखील जमले होते। तर जखमींना रुग्णालयात हलवण्याचं काम सध्या सुरू आहे। वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। धुळ्यातली ही बातमी आहे। 26 जण गंभीर जखमी झालेले आहे। या आकड्यावरून हा अपघात किती भीषण असू शकतो याचा अंदाज लावता येईल। तर पोलीस देखील घटनास्थळी आता दाखल झालेले आहे। मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। दरम्यान अपघातग्रस्त हा ट्रक आपण पाहतोय। अक्षरशः ही बस चक्काचूर झालेली आहे। पुढचा भाग चक्काचूर झालाय। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी हे आमच्या सोबत जोडले गेले आहे। तुषार, हा भीषण अपघात समोर येतोय। 26 जण गंभीर जखमी झालेले आहे। त्यामुळे अपघाताचा एकूणच स्वरूपाचा अंदाज लावता येईल। काय अधिक माहिती तुमच्यापर्यंत? या ठिकाणी पाहायला गेला तर तिरुपतीहून ही बस ही शिंदखेड्याच्या दिशेने जात होती। मुंबई आग्रा महामार्गाच्या वरील दपाशी फाट्याजवळ एका ट्रकने या बसला हुलकावणी दिली आणि ह्या हुलकावणीमध्ये याचा भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे। बसमध्ये एकूण 40 ते 45 प्रवासी प्रवास करत आहेत। त्यापैकी 26 जणांना या ठिकाणी जखमी झाले, तर एकाचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर बसमधील सुमारे 20 ते 22 जणांचा या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे देखील या ठिकाणी जखमी झालेले आहेत। तातडीने परिसरातील ग्रामस्थांनी या ठिकाणी मदत कार्य सुरू केलं आणि तात्काळ 108 अँब्युलन्सला या ठिकाणी प्राचारण करून या ठिकाणी सर्वांना जखमींना ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। एकंदरीत पाहायला गेलं तर महामार्गावरती झालेले वारंवार या ठिकाणी खड्डे देखील मागणी करण्यात येत होती, परंतु हे नसे। नक्कीच, आणि त्यानंतर हा भीषण अपघात झालेला आहे। तुषार, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर भीषण असा हा अपघात झालेला आहे आणि आता आमच्या प्रतिनिधींनी दिलेली ताजी माहिती, यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। येते ॲम्ब्युलन्स येऊन गेली पुलावर आहे।